फसवणूक करणाऱ्या विरकर महाराजाला अटक करण्यात आली आहे। आर्थिक फसवणुकीची तक्रार आहे। टेंभुर्णी पोलिसांनी या महाराजाला अटक केली आहे। महाराजावर 2,35,000 रुपयांच्या फसवणुकीची तक्रार आहे। गुरुबावली विरकर, त्याचा मोठा भाऊ विकास विरकर हे सध्या जेरबंद आहेत। तर टेंभुर्णी पोलीस स्थानकामध्ये सध्या या सगळ्या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय। तर या महाराज आणि त्याच्या मोठ्या भावाला ही अटक करण्यात आल्याची माहिती आहे। टेंभुर्णी पोलिसांनी ही अटक केलेली आहे। तर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणी या महाराजावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। महाराजावर 2,35,000 रुपयांच्या फसवणुकीची तक्रार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून। संतोष, या महाराजावर आता कारवाई करण्यात आलेली आहे। टेंभुर्णी पोलिसांनी या महाराजाला अटक केली आहे, काय अधिक तपशील? हो, माढा तालुक्याचे आडेगाव येथील नाना महाराज उर्फ गुरुमाऊली विरकर हा भाविकांना वेगवेगळ्या वस्तू देत असत। मग संकट असेल, काही समस्या असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, यासारख्या वेगवेगळ्या वस्तू देत असत आणि त्यांच्याकडून तो हजारो रुपये उकळत असत। एका महिलेला त्यांनी सांगितले की तू माझ्याकडून कासव घे, तुझ्या व्यवसायात प्रगती होईल। त्या महिलेने ती वस्तू घेतली, त्याबद्दल हजारो रुपये दिले। मात्र त्या महिलेच्या व्यवसायाची प्रगती तर झालीच नाही, उलट ती कर्जबाजारी झाली। आणि त्यानंतर मग टेंभुर्णी पोलिसात 2,35,000चा आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी त्याला आज पहाटे अटक केलेलं आहे। गुरुमाऊली विरकर आणि त्याचा भाऊ विकास विरकर याला अटक केलेले आहे। आज त्यांना माढा न्यायालयात हजर केलं जाईल। तर कुणाच्या आशापासून फसवणूक या मार्गाने केली असेल, त्याच्या भावाने केली असेल, तर सर्वांनी जास्त लोकांनी पुढे यावं असं आवाहन सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी केलेलं आहे। अंकिता, निश्चित संतोष, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।